शांतपा. नमस्कार. आजच्या या माहिती सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. विचार करा, जेव्हा आपलं एखादं इलेक्ट्रिकल उपकरण अचानक बंद पडतं तेव्हा पडद्यामागे नक्की काय घडत असेल. आज आपण हेच समजून घेणार आहोत की इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये बिघाड होतो म्हणजे नेमकं काय होतं. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी सर्किटमध्ये बिघाड का होतो ते पाहू. मग शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट म्हणजे काय हे समजून घेऊ. यानंतर पॅरलल सर्किटमध्ये काय होतं ते बघू. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, फ्यूज सारख्या गोष्टी सर्किटचं संरक्षण कसं करतात यावर नजर टाकू. चला तर मग सुरू करूया. आता इलेक्ट्रिकल सर्किटला समजून घेण्यासाठी एक सोपी कल्पना करूया. समजा ही सर्किट म्हणजे विजेसाठी बनवलेली एक सुनियोजित परफेक्ट हायवे आहे. पण विचार करा, याच हायवेवर अचानक एखादा धोकादायक शॉर्टकट तयार झाला किंवा रस्ताच तुटून पुढे एक डेड एंड आला तर काय होईल. बरोबर, इथेच आपल्या आजच्या चर्चेचे दोन मुख्य मुद्दे समोर येतात, शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट. तर सगळ्यात आधी बघूया शॉर्ट सर्किटला, जो बऱ्याचदा जास्त नाट्यमय आणि धोकादायक प्रकारचा बिघाड असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर वीज नेहमीच कमीत कमी अडथळ्याचा मार्ग शोधते. शॉर्ट सर्किटमध्ये काय होतं की विजेला ठरलेल्या मार्गावरून म्हणजे आपल्या बल्ब किंवा मोटरमधून जाण्याऐवजी एक सोपा शॉर्टकट मार्ग मिळतो आणि ती त्या शॉर्टकटने थेट परत जाते. इथे बघा, ॲमीटरवर काय फरक दिसतोय. पार्शल शॉर्टमध्ये करंट वाढलेला आहे, पण डेड शॉर्टमध्ये तर तो अक्षरशः धोकादायक पातळीपर्यंत पोहोचलाय. असं का? कारण आता विजेच्या प्रवाहाला कमी करणारा कोणताही अडथळा म्हणजे की रेझिस्टन्स मार्गात उरलेला नाही. आणि याचा परिणाम काय? तर हा जो प्रचंड अनियंत्रित करंट आहे तो पॉवर सोर्सला तर खराब करू शकतोच, पण त्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते, इतकी की तारा वितळून आग लागण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. खूपच सिरियस गोष्ट आहे ही. बरं, हे झालं शॉर्ट सर्किटबद्दल. आता याच्या अगदी उलटं प्रॉब्लेम बघूया. म्हणजे अशी परिस्थिती जिथे विजेचा रस्ताच मध्येच तुटलेला आहे. म्हणजे विजेचा मार्ग छोटा होण्याऐवजी तो जर पूर्णपणे तुटला तर? हो, यालाच ओपन सर्किट असं म्हणतात. आणि यामुळे एक पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा बिघाड होतो. आणि हे चित्र बघा, किती स्पष्टपणे दाखवतंय. ॲमीटर 0 करंट दाखवतंय, म्हणजे आपलं उपकरण बंद आहे. पण व्होल्टमीटर बघा, तो दाखवतोय की पॉवर अजूनही तिथे आहे, पूर्ण व्होल्टेज आहे, वीज आहे, पण तिला पुढे वाहून जायला रस्ताच नाहीये. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, ह्या दोन्ही प्रकारच्या फॉल्ट्सचा परिणाम कसा होईल हे सर्किटच्या वायरिंगवर अवलंबून असतं. म्हणजे सर्किट सिरीजमध्ये जोडलंय की पॅरललमध्ये, यावर खूप काही अवलंबून आहे. सिरीज सर्किटमध्ये काय होतं, एक जरी बिघाड झाला तरी अख्खा सर्किट बंद पडतं. पण पॅरलल सर्किटमध्ये एका शाखेत म्हणजे एका ब्रांचमध्ये बिघाड झाला तरी बाकीच्या शाखांवर त्याचा परिणाम होत नाही. चला बघूया हे कसं घडतं. इथे बघा, पॅरलल सर्किटच्या एका ब्रांचमध्ये शॉर्ट सर्किट झालंय. आता सिरीज सर्किट असतं तर सगळं बंद झालं असतं, पण इथे तसं नाहीये. हा शॉर्ट सर्किट प्रचंड करंट खेचतोय, पण बाकीच्या ब्रांचेस तोपर्यंत काम करत राहतात जोपर्यंत पॉवर सोर्स फेल होत नाही. म्हणजे धोका अजून मोठा आहे. आणि ओपन सर्किटचं काय? इथे तर अजून सोपं आहे. जर एखाद्या ब्रांचचा मार्ग तुटला तर फक्त ती एकच ब्रांच बंद पडते. बाकीच्या शाखांवर काहीही परिणाम होत नाही, त्या नॉर्मली काम करत राहतात. आपलं दिवाळीचं लाइटिंग आठवा. आता कळलं असेल की त्यातला एखादा बल्ब गेला तरी अख्खी माळ का बंद पडत नाही. तर मग शॉर्ट सर्किटचे हे सगळे धोके बघता एक महत्त्वाचा प्रश्न येतो, आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टीमला या नुकसानीपासून वाचवायचं कसं? कारण कोणतंही संरक्षण नसेल तर शॉर्ट सर्किटमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता काय करू शकते हे या जळालेल्या प्लगच्या चित्रातून स्पष्ट दिसतंय. यातून मोठा अपघात आणि आग सुद्धा लागू शकते. आणि इथेच एंट्री होते आपल्या इलेक्ट्रिकल सुरक्षेच्या हिरोंची. फ्यूज आणि मिनिएचर सर्किट ब्रेकर्स म्हणजे MCBs. यांना मुद्दामहून सर्किटचा सर्वात कमकुवत दुवा म्हणून डिझाईन केलेलं असतं. म्हणजे जेव्हा करंट खूप जास्त वाढतो तेव्हा हे स्वतः जळून जातात किंवा ट्रिप होतात आणि सर्किट तोडून टाकतात, जेणेकरून मोठं नुकसान टळतं. तर मग पुढच्या वेळी घरातला एखादा फ्यूज उडाला किंवा MCB ट्रिप झाला तर त्याला फक्त एक अडचण म्हणून बघू नका. तो एक इशारा आहे. आपलं सर्किट आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय. प्रश्न हा आहे की आपण ते ऐकतोय का?